ते झाले होते. बरं. आपला चालू विषय कोणता आहे? त्याच्याकरता योगानंद प्रकरण आहे. आणि योगानंद प्रकरणामध्ये ब्रह्माचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. ब्रह्मज्ञान झालं तर अनिष्टाची निवृत्ती, निष्ठाची आहे का नाही. ब्रह्मवेद परमाप्नोते शोकम तरती चात्मवेद रसो ब्रह्मरसो लब्ध आनंदी भवति. तेव्हा सर्व शोकाची निवृत्ती. तमेव वेदतो तिमृत्युमेती नान्य पंथा विद्यते आहे नाही. मृत्यूचं उल्लंघन करायचं असेल तर कोणाचं ज्ञान पाहिजे? ब्रह्मज्ञान. अशी अनिष्ठाची निवृत्ती, निष्ठाची. आपण म्हटलं ते खरं आहे ब्रह्म, पण आनंद मला ब्रह्माचं विशेषण कशाला लावलं काय करे. ब्रह्मानंदम त्याच्यात सांगितलं की त्याचे प्रकार आहे. हे कोणताही आनंदाचे 3 प्रकार. योगानंद, अद्वैत आनंद आणि आत्मानंद आणि पुढे अद्वैत आनंद. हे झाले योगानंदातले प्रकार. आणि मग एक आहे विज्ञानंद आणि विषयानंद. असे 3 प्रकार दाखवले त्याच्यामध्ये. प्रश्न आला ब्रह्मानंद, ब्रह्माचं लक्षण काय? किंतत लक्षणम ब्रह्म. तुमच्या गीतेमध्ये आहे ना, काय का 8व्या अध्यायामध्ये आहे ना, ब्रह्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय. अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव ब्रह्म. ज्याच्यापासून हे सगळं उत्पन्न होते, ज्याच्यातच राहते आणि शेवटी ज्याच्यातच लीन पावते, तर असं जे तत्व त्याला काय म्हणतात ना, येतो वा इमानी भूतानी जायंते येन जातानी जीवंती यद्यपि संमिशंती तद्विजिज्ञास्तस्व तद्ब्रह्म. असं ब्रह्म. कारण त्या भृगुपुत्राने आपल्या वडिलाला बहिणीला ब्रह्माचं काय विचारलं, लक्षण विचारलं. त्यांनी सांगितलं. तर लक्षणाचा काय केला, विचार केला. असं जे त्याचं जे सगळं वर्णन गायला चालू आहे बा. तेव्हा ते त्याचा विचार नाही का. कोणता श्लोक आपला 34 आपल्या ब्रह्माचं हे. तेव्हा हे ब्रह्म म्हणजे काय, थोडा अधिक विषय. सृष्टी उत्पन्न होण्याच्या पूर्वी कोण होतं? त्रिपुटी नव्हती. ज्ञाता ज्ञान ज्ञेय त्रिपुटी होती का? तशी ती प्रलयामध्ये नाही. सुषुप्ती बरं का, मोर्चा वगैरे आहे का ते त्रिपुटी? असा तो पूर्ण आहे. कोण? परमात्मा. असेल पूर्ण काय उपयोग आहे? योही भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असे. समुद्र कसा आहे? आपलं योजनेधारण अपूर्ण आहे की पाणी नद्या जाऊन भेटलं तर भरते. नाहीतर का होते, उन्हाळ्यामध्ये पाऊस पडला तर समुद्र भरते, नाहीतर कोरडा होते. असं आहे का? मग समुद्राला कोणची उपमा? तशी ब्रह्माची उपमा दिली आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्ण पूर्णस्य पूर्णमादाय. म्हणून याला उदाहरण कोणतं दिलं? नारदाचं. नारद शोक करीत होता, किती शिकला होता, काय होता, का नुसता डोक्यावर टोपी ठेवणारा होता. तरी तसा शोक गेला नव्हता. पण त्याला कोणत्या विद्येचा उपदेश केला? ब्रह्म. शोकाची काय झाली? उदाहरण घेतलेलं काय नारदाचं. असं म्हणले बा, आमच्या द्वैतामध्ये सुख नाही. तुमच्या म्हणण्याप्रमाणे तर म्हणलं हे बा सुख आहे, पण ते अनेक दोषांनी काय आहे म्हणून मी त्याला सुख म्हणण्याकरता तयार.
मग म्हटलं बरं आहे, आमच्या द्वैतामध्ये शुक्र, तुमच्या अद्वैतात तरी आहे का? समज दोन पक्ष, द्वैत आणि द्वैतामध्ये काय नाही, सुख नाही. मग तुमच्या अद्वैतात आहे का? आणि अद्वैतात असेल तर त्रिपुटी आली, त्याला अद्वैत म्हणता येत नाही. मग काय उत्तर देऊन सांगितलं, अद्वैत म्हणजे सुख आणि सुख म्हणजे अद्वैत. मग त्या अद्वैताकरता हे सगळं चाललेलं आहे बघा. म्हटलं अद्वैत अवस्था आहे ना, त्याच्याकरता आपल्या सुषुप्तीचा हे दिलेलं आहे. तुमच्या हे बा झोपेमध्ये काय असे आहे का, काही विषय आहे का हे? तरी पण सुद्धा आणखी त्याच्यामध्ये काय कोणत्या अवस्थेमध्ये, झोपेमध्ये काही नाही. नाही सुख कोणाचं, नाही सुख कोणाचं. यावरून काय शुद्ध होते, आत्माच किंवा स्वरूप आहे, सुखरूप आहे. काय काही नसताना आणि आपल्याला सुखाचा अनुभव होतो. आणि तो किंवा पुन्हा त्याचा विचार केला, म्हटला अनुभव येतो, तर सुख भोगत असताना त्याचा अनुभव काय येत नाही. मग त्याचा अर्थ आहे वृत्तीत लीन झालेली असते कशात, म्हणून त्याचा अनुभव येत नाही. बरं जागा झाला, त्याला विचारला, म्हणलं तो आज 15 मिनिटाकरता झोपण्याकरता गेला नाही का, शनिवारी झोपला, सोमवारी उठला, आणि मला काही समजलेलं नाही, सुखाने झोपलेलं होतं, काही जाणत नव्हतं. काही जाणत नव्हतं म्हणजे अज्ञान, आणि सुख म्हणजे ब्रह्म, म्हणजे सुख चित स्वरूप आहे. आणि ते त्या अज्ञानाचं काय करते, प्रकाशन करते. म्हणून आपल्याला मी सुखाने झोपलो होतो, काही जाणत नव्हतं, असं स्मरण होतं. काय होतं पुढे वाचा, कोणता श्लोक म्हटलं, 34वा वाटलं. त्याच्यामध्ये थोडा अधिक विषय, झोपेमध्ये काय सुख आहे ना, कशामध्ये म्हणलं, झोपेमध्ये सुखच आहे कशावरून, काय आहे झोपेमध्ये सुखच आहे कशावरून, असा प्रश्न आहे. तर त्याला उत्तर दिलं, तिथं काय नाही, दुःख नाही. म्हणून काल नाही का, मुलगा नाही झाला तर, आणि मुलगी नाही झाली तर, तिसरं अजून काही. मग झोपेमध्ये ज्या अर्थी दुःख नाही त्या अर्थी काय, मलाही बोलणं तुमचं गहू नाही. हे बघ गेला का तुमच्या 33व्या सामद्वैतम स्वप्रबद्वै नास्ते तस्ते चित्तते सुखम, नाही का, सामद्वैत स्वप्रबद्वै वद सुप्त सुखम कथम. म्हणलं तुमच्या अलग लक्षामध्ये झोपेमध्ये काय स्वयंप्रकाश आत्मा आहे, कोण आहे, मग सुख कशावरून आहे, आम्हाला काय करतो सांग. हे बा वद सुप्त सुखम कथम. तेव्हा झोपेमध्ये प्रकाशकत्व आम्ही मान्य केलं, पण तिथे सुखच आहे कशावरून, त्याच्याकरता श्लोक आहे 33वा. शृणु म्हणलं ऐक की, दुःखम तथा नसते शिष्यस्ते सुखम. ज्या अर्थी तिथे दुःख नाही त्या अर्थी काय तिथे सुख आहे. प्रकाश नाही तर अंधार आहे, ना अंधार नाही तर नापास नाही झाला तर अनपास झाला असेल. ज्या अर्थी दुःख नाही त्या अर्थी काय सुख आहे. त्याच्याकरता दिलेलं उपनिषदातला मंत्र, अन्नसन अन्न स्याद्विद विद भवती रोगेपी अरोगे ते श्रुती पराच सर्वे जना. आहे का व्यतीत मनुष्य सुद्धा अव्यतीत होत असतो विद्यापी.
आरोग्य बी. रोगी मनुष्यसुद्धा झोपेमध्ये निरोगी होत असतो. आरोग्य बी श्रुती असं श्रुती सांगते. आणि सर्व लोकांचा तसा काय आहे अनुभव आहे. आहे किती जरी दुःख असलं झोपेत गेला तर दुःख आहे का मग? तिथे काय नाही. रोगीसुद्धा निरोगी असतो. आंधळासुद्धा काय असतं दृष्टीवान असतं. असं कोण सांगते? श्रुती सांगते. आणि तसाच आपला सुद्धा काय प्रश्न. विज्ञानाला प्रश्न सोडवता येत नाही का? हे बघ, एखाद्या माणसाला कॅन्सर झालेला आहे, ओरडतं जोरजोराने, तर दुःख त्याच्याकडून सहन होत नाही. काही माणसं तर आत्महत्या करण्याकरता काय होता तयार होतात. आणि लगेच त्याला काय लागली झोपेमध्ये शांत झोपले. लोक भेटायला आले तर म्हणतात त्यांना झोप लागलेली आहे, उठू नका. आतापर्यंत काय करत होता? ओरडत होता. आता एक दुःखाचा विसर पडला आणि सुख आलं कुठं? हा प्रश्न विज्ञानाला सुद्धा काय करता येत नाही. झोप कशी लागते हे विज्ञानाला सांगताय. म्हणलं मग झोप लागत नाही, गोळे घ्यावं काय? आणि त्या गोळ्या घेण्याचं प्रमाण माहिती पाहिजे. नाही तर एखाद्या माणसाला गोळ्या घ्या म्हटलं, एक गोळी घ्यायला पाहिजे, 2 घेऊन टाकल्या. आणि जो झोपला बघा त्याला उठवला तरी उठत नाही. त्याला ॲलोपॅथिक पॅथी म्हणतात. ते साईड बिझनेस करते काय करते. आणि आपले देश नाही हो, आपले आयुर्वेदिक हे मात्र काय करत नाही, हे करत नाही. साईड बिझनेस जाऊ दे आपला. हे कशाकरता आपलं हे चाललेलं आहे म्हणून आपल्याला अनुभव आहे. न दुःख भाव मात्र नाही का. 34वा श्लोक झाला. झोपेतल्या गोष्ट सांगितलं आहे. रोगी माणूस सुद्धा झोपेमध्ये काय होतो? निरोगी होतो. विद्य मनुष्यसुद्धा विद्य होतं असं श्रुती सांगते. आणि सर्व लोकांचा अनुभव आहे. न दुःखाभाव मात्रेण सुखम दोष्ट सुधादिषु द्वयाभावाच्या दृष्टत्वात चेद विषमम वचः. म्हणलं तर मला गणित करता येत नाही. जिथे दुःख नसते तिथे काय असते? म्हणलं हे तुमचं बोलणं बरोबर नाही. न दुःखा भाव मात्रेण सुखम दोष्ट. म्हणलं हे बा, दगडाच्या ठिकाणी दुःख आहे का? मग सुख आहे का तिथे? जिथे जिथे दुःख नाही तिथे तिथे काय असते? असा नियम करता येत. कारण दगडामध्ये काय नाही, दुःख आहे का? मग सुख आहे का तिथे? हे म्हणणं तुमचं काय नाही बरोबर आहे. ते पहा, दुःखाभाव मागते ना सुखम लोष्ट शिला दिस. लोष्ट म्हणजे ढेकूळ, शिला म्हणजे दगड. याच्या ठिकाणी दुःखाचा काय आहे? हा, दगडावर दगड पडला, खालचा दगड उडतो का? हे मूर्खा म्हणला काय का माणसाच्या अंगठ्यावर पडू देतो. त्याची काय फिरत आहोत जावे त्याच्या वंश. दयाभावाच्या दृष्टात पाहत जे विषम म्हणजे म्हणलाय पहा. तो दिलेला दृष्टांत कसा आहे? विषम आहे, बरोबर नाही. दयाभावाच्या दृष्टत्वात दगडाच्या ठिकाणी दुःखही नाही काय नाही. दोन्हीचा काय आहे? अभाव आहे. जळाच्या ठिकाणी कुठं दुःख आणि सुख असते का? मग सुख आणि दुःख प्रतित्वे चेतनाच्या ठिकाणी येतो. कोणाच्या ठिकाणी? जीव कसा आहे? मग त्याच्या ठिकाणी दुःखही आहे आणि त्याच्या ठिकाणी काय? सुखही आहे. मग सुख आणि दुःख जळाला कुठं त्याची सवय. म्हणून तर त्याला काय म्हणायचं? एखाद्या माणसाला नाही का तुम्ही जडाची काय देतं? हा म्हणलं त्याची जडबुद्धी आहे. काय बुद्धी? जडबुद्धी आहे म्हणजे एक वेळा सांगू नये, ध्यानात येत नाही. किती वेळा सांगा शेवटी नाही का. पळसाला पानं तीनच. काही खायची बुद्धी असते ना.
मंदबुद्धीवाले म्हणतात. म्हणून दिलेला दृष्टांत कसा आहे? विषम आहे. योग्य दृष्टांत द्यावं लागतं. कोणालाही कोणताही दृष्टांत देऊन काम भागत. द्वयाभावास्य दृष्टत्वादिति चेत विषमम वचा. म्हणून दगडाच्या ठिकाणी दोघीचाही भाव असल्यामुळे दिलेला दृष्टांत योग्य नाही. भाव करायचा कोणाचा? केळाचा. आणि मागायचं काय आहे का नाही? पेट्रोलाच्या दुकानावर गेला, केळी होती आणि तरी देवगडचा हापस होता. म्हणलं केळी काय भाव दिली? म्हटलं 12 रुपये डझन. भाव कशाचा केला? द्या की म्हणलं आंबे. भाव कशाचा करतो? आणि मागतो काय? हे बरोबर आहे का? व्यवहाराला सुरू नाही का? मुखदैन्य विकासाभ्याम परदुःख सुखवानम द्वैनाद्य भावतो लोष्टे दुःखाद्य होणं संभाव्य. हा चेतनाच्या ठिकाणी नियम करता येत नाही. मुखदैन्य विकासाभ्याम परदुःख सुखवानम. हे बा, एखाद्या माणसाला सुद्धा आपण विचारलं नाही तुम्ही सुखी आहे का दुःखी आहे, तरी पण त्याच्या चेहऱ्यावरून आपल्याला कळते हा सुखी आहे का. आपण विचारलं का त्याला तुम्हाला सुख आहे का दुःख आहे? प्रफुल्लित चेहरा असेल तर सुख आहे, आणि थोडा उतरला असेल तर हे कशावरून कळालं? त्यांनी सांगितलं का तुम्हाला? मग तुम्हाला कळालं का नाही? देवा मुखदैन्य पिकाचा अभ्याम. त्याच्या चेहऱ्याच्या याच्यावरून हा सुख आणि दुःख आहे. सुख दुःख सुख म्हणून आपल्याला निश्चय करता येतो. दैनाद्य भावातो लोष्टे दुःखाद्य न संभवेल. दैनाद्य भावातो लोष्टे नाही का? दगडाची पूजा केली म्हणजे चेहरा प्रफुल्लित दिसतो का दगडाचा? नाही केलं. आमच्या दगडाला पूजा न करताना बरं का, आणि तसा गेला तर चेहरा उतरतो का त्याचा? मग काय त्याला दोन्ही समाधान नाही. सुखही नाही आणखी काय नाही. फक्त ते जीवाच्याच ठिकाणी आहे, कोणाच्या ठिकाणी. आणि ते सुख आणि दुःख फक्त मनुष्य देहातच अनुभवला आहे. मनुष्य देह खेळीत करून एखाद्या कुत्र्याची खूप स्तुती केली, कुत्रा असतो का? आणि माणसाची स्तुती करा, पाठीवर थाप मारतो, वा म्हणलं काय चांगलं आहे. ते मनुष्य देहामध्ये हसणे किंवा रडणे हे धर्म मनुष्य खेरीत करून कोणत्याच देहामध्ये. ते बा एखाद्याला म्हटलं तर मूर्ख आहेस की, प्रतिक्रिया काय होते? बैलाला म्हटलं तर मूर्ख आहे घे, तरी अंग चाटते तो. दृष्टांत आपला संपला. स्वकीय सुख दुःखे तू नवने तस्तयो भावव्यदेवनुभूतेव तद्भावपि नान्यता. स्वकीय सुख दुःखे नवने. प्रत्येक माणसाला मी सुखी आहे का दुःखी आहे हे दुसऱ्याने सांगायला लागते का? मग न सांगताना त्याला काय होते? सांगण्याची काय नाही. आपलं सुख अथवा दुःख दुसऱ्याच्या सांगण्यावरून असतं की आपल्या स्वलाच कळत असतं. आपलं जे स्वप्न असतं हे दुसऱ्याला कळतं का आपल्याला? आहे तर दृष्टांत इथून सांग. स्वकीय सुख दुःखे तू नोने म्हणजे तसा, आणि नोने संशय करता येत नाही. भाववेद्य तन्वते तद्भाव जाणता. मी सुखी आहे हे सुद्धा त्यालाच कळतं, आणि मी दुःखी आहे हे सुद्धा त्याला दुसऱ्याने सांगण्याची आवश्यकता आणखी पण.
सती स्वसुप्त दुःखाभाव अनुभवतिता विरोधी दुःख राहितात सुखम निर्विषम ईश्वताम. तथा सती स्वसुप्त. स्वसुप्त म्हणजे आपल्या स्वतःच्या झोपेमध्ये दुःखाभाव अनुभवतिता. आपल्याला दुःखाचा अनुभव हो येत नाही. आपण ज्या वेळेला जर दुःखाचा अनुभव आला असता तर कोणीच झोप घेण्याकरता प्रवृत्त झाला. मग झोपेमध्ये केवळ काय दुःखाचा अनुभव येतो का? विरोधी दुःख राहित्या सुखम निर्विषम ईश्वता. ज्या अर्थी तिथे दुःख नाही. सुखाच्या विरोधी कोण? दुःखाच्या विरोधी. मग विरोधी दुःख राहित्यात आहे का नाही? सुषुप्तीमध्ये विरोधी असलेलं दुःख असते का तिथे? मग काय असलं पाहिजे? निर्विघ्नम सुखमिष्यताम. संशय घेण्याचं काही कारण नाही. ज्या अर्थी त्या ठिकाणी सुषुप्तीमध्ये दुःख नाही त्या अर्थी काय असलं पाहिजे? सुखच असलं. दृष्टांत नाही का नाही? तथा सती स्वसुप्त दुःख अनुभवावे. आपल्या सुषुप्तीमध्ये दुःखाचा अनुभव येत नसल्यामुळे विरोधी दुःखदायी ज्या अर्थी दुःख नाही त्या अर्थी निसंशय तिथे काय असलं पाहिजे? सुखाच असलं पाहिजे. ते हे सांगतात ना दृष्टांत. ते ब्रह्मनाड्याची गोष्ट सांगतात. ते वनवासामध्ये पांडव होते ना त्यावेळेला ते त्या राजाकडे होते. तेव्हा या द्रौपदीकडे ब्रह्मनाडा म्हणून काम आलं होतं. आणि ते नाचगाणं वगैरे आधी करून करत होते. म्हणजे काय झालं इकडून त्या राजावर ते काय त्रिपुरी राजा असं राजाचं नाव ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत घेतलं. सैन्य आलं बघा. राजा ते परत 2 वेळा करता गेला. दुसरीकडून सैन्य आलं. हे राजकारणी लोकांचं असते बघा. इकडून चीनने उठाव केली म्हणजे तिकडून पाकिस्तान उठाव करतो. तुम्हाला माहीत नाही. म्हणजे आपल्याला दोघाला तोंड द्यावं लागतं ना. एकाला का दोघाला? मग आता ते तिकडून विराट राजाचा मुलगा कोणाचा ते आले बघा. म्हणलं इकडे सैन्याने काय केलेलं आहे? चाल केलेली आहे. परतवलं पाहिजे. तो विराटाचा पोरगा होता. तो म्हणायला लागला म्हणलं काय करावं? रथ हाकणारा कोणीच नाही. रथ हाकणारा नसल्यामुळे मला जाता येत. मग तिथले मंडळीवर सगळे म्हणलं ब्राह्मण आहे ना सुंदर काय करते ती रथ हाके. म्हणलं माझी काय चेष्टा करतो का? नाच गाणं करणारे रथ हाकते असं कुठे सांगता येते का? मग काय करतो? तुम्हाला म्हणलं तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही जा की. तो म्हणलं मी जात नाही. तरी म्हणते मग ते ब्राह्मणा वेशामध्ये कोण होता? मग तो गेला बा. असं ब्राह्मणा वेशात असलेला अर्जुन रथ हाकायला लागला. आणि ज्या वेळेला विराटाच्या पुरुषांनी काय पाहिले? सैन्य पाहिले. घाबरला बघा. म्हणलं हे ब्राह्मणाडे रथ काय करतो? माघारी फिरवते. म्हणलं अर्पण म्हणलं मी आता इथून गेल्यानंतर परत येऊ शकत. संपलं म्हणाला. म्हणजे वैपा त्यांच्याशी युद्ध करणारा कोण आहे? मला यांच्याशी परास्त करणारा एकच मनुष्य आहे. तो आहे म्हणा अर्जुन. कोण? अर्जुनाच्या नकाल करतो. हा कोण लावू शकतो? मग त्या ब्रह्मधाडीने सांगितलं कोण होते? तो उडी टाकण्याकरता तयार होता. यांच्या हातून मरण्यापेक्षा मला उडी टाकून मेलेलं बरं. मग मला बांधून ठेवेल की काय करेल? मला यांना परास्त कोण करू शकतो? म्हणजे अर्जुन. मग ब्रह्मधाडीने सांगितलं तो अर्जुन कोण आहे? मी आहे. त्या दिवशी म्हणजे 14 वर्षाचा वनवास काय झालेला होता. बरोबर दसऱ्याचा काय दिवस होता. मी कशा करता सांगितलं तुम्हाला? इथे दृष्टांत आहे नाही का? दृष्टांत आपलं काय? विरोधी दुःख राहित्यम सुखम निर्विघ्नम
ईश्वर आमच्या ज्या अर्थी त्या ठिकाणी दुःख नाही त्या अर्थी काय असलं पाहिजे. मग या सर्वांना परास्त करणारा दुसरा योद्धा नसून कोण आहे? अर्जुनच आहे. आता एक 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 दृष्टांत सांगता. हे सगळं सुषुप्तीचं वर्णन चाललेलं आहे. जर सुषुप्तीमध्ये झोपेमध्ये जर सुख नसतं तर लोकांनी झोप घेण्याकरता प्रयत्न केला. भारत साधी झोप यावी असं वाटत असते. श्रीमंत माणसाचा पैसा किती खर्च झाला तरी चालेल, पण झोप कशी आली पाहिजे. श्रीमंत ते पैशाचा विचार करत नसतात. कशाचा? फक्त कशाचा विचार. एखादा आपला रिझर्वेशनचा डबा आणि सीट घ्यायची असेल तर आपण एवढ्या पैशामध्ये तिकीट काढायचं की न काढायचं. आणि तिकीट जरी मिळत नसलं तर 500 रुपयाची नोट देतात. तरी पुन्हा आपल्याला तिकीट नाही म्हणतात. आणि त्यात नोट दाखवली तर या म्हटलं बसा काय. मग झोपेमध्ये जर दुःख असतं तर कोणी त्याच्यामध्ये प्रवृत्त झालं महत्तर प्रयास आहे. काय होईल? मृदुशय्यादी साधनम. ओबडधोबड गादी चालत असते का मऊ गादी चालते? मृदुशय्यादी नाही का? काटकोणती चालते का? नाही का? त्याच्यामध्ये ढेकणं भरलेलं आहे, सगळे डास भरलेला असेल, काट चालते का? मग कोणती चालते? किती पैसे जाऊ द्या. सगळं एअर कंडिशन रूमच आहे. तुम्हाला माहिती नाही. याच्यामध्ये सुद्धा या दवाखान्यामध्ये सुद्धा त्याच्यावरती प्रत्येकाचं लेवल अवलंबून एअर कंडिशन याची असते ना ती ICUमध्ये बरं का. एका दिवसाचं 10,000 रुपये भाडं असेल. 10,000. 6 दिवस राहिलं तर 60,000 रुपये काय भाडं होत असे. जावे त्याच्या वंशाकडे दृष्टात हे त्याला अनुसरून इंजेक्शनसुद्धा महाग असते. एक इंजेक्शन 25,000 हजाराचं असते. एक लाख रुपयाचं काय असते. कुतो संपाद्यते सुप्तौ सुखम चेत तत्र न भवेत. जर सुषुप्तीमध्ये दुःख असतं तर मोठ्या आणखी आणि चांगल्या गादीची अपेक्षा करतो. त्या अर्थीच झोपेमध्ये काय आहे? सुख आहे. नाहीतर हे संपादन केलं नसतं. म्हणून सुप्त म्हणजे सुषुप्तीमध्ये सुखम चेत तत्र न भवेत. निसंशय नाही. म्हणून सुषुप्तीमध्ये काय आहे? सुख आहे. कशाकरता हे सर्व चाललेलं आहे? काही नसताना ज्या अर्थी सुख होते त्या अर्थी कोणाचं सुख आहे ते ब्रह्मतत्व हे दिसत असते का? त्याच्यातलं सद्रूप कसं आहे याचं विद्यारण्याने थोडक्यामध्ये बोललं. काही ग्रंथामध्ये ते चित्सुखी नावाचा ग्रंथ आहे ना, त्याच्यात 2च तत्वाचा विचार आहे बा. सुख आणि ते सुख चिद्रूप कसं आहे हेच आहे. मग याच्यात तरी काय आहे? 5 विवेकामध्ये सतचा विचार केला, 5 विवेकामध्ये चित्तचा विचार केला आणि 5 प्रकरणामध्ये आनंदाचा असं आहे. आणि तुमच्या ह्याच्यामध्ये विचारसागरामध्ये सॅम्पल दाखवला आहे नसा. आत्मा किंवा स्वरूप आहे. एवढ्यावर काम काय केलं मागवलं. आणि त्यामध्ये 5 प्रकरणामध्ये आनंदाचा काय केलेला आहे? आणखी विचार केला आहे. आकडा आपला 39 आहे. रात्री प्रदक्षिणा नाही का दंडवत घालत झाली. आमचा पाठ काही समजे ना. इथेच थांबू.